भोपळे गटातून जनतेला माझा नमस्कार. हीच माझं हे असं कडेवर राहणार. तुम्ही मला कधी एनी टाइम हाक मारा, कधी बी मला तुम्ही हाताला धरून उभा करा, मी उभा राहणार आहे. काय नाही मला अडचण काय वाटणार आहे. आपलं कधी घरी या, मला बोलवा. मला सगळ्यांना माझा नमस्कार. हीच माझी प्रार्थना. आणि सगळ्यांनी विचार करा. परिचय द्या आपला. मी तानाजी नागटिळक सुस्ते. रोपळे जिल्हा परिषद गटाचा अजून आरक्षण निघलेलं नाही, तरी सुद्धा तुम्ही या गटातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असं म्हणताय, त्याबद्दल तुमचं काय म्हणणं? माझं म्हणणं आहे रोपळे तुंगत गटातून माझी उमेदवारी ही मी उभा राहणार आहे. आरक्षण सोडत ती कुठली निघते काय आहे त्याच्यावर जरा विचार करायला लागतो. या जर आरक्षण जर निघाले ओपन मध्ये तर आपण उच्चोक आहे अभिजित आबाच्या गटातून. आणि मी पहिलं 2012ला माझी मंडळी उभा होती तुंगत गटातून. तर प्रकाश तात्या पाटलाच्या विरोधात मला एक 500-600 मतदान कमी पडलं. प्रकाश तात्या पाटलाला 11,000 पडले आणि मला 10,500 मतदान पडलं. 17 गाव होती आणि त्यातून माझा परिचय चांगला आहे आणि मला कामाचा अनुभव आहे. आणि मी जरा लोकातून सारखे मला हे आहे की बाबा तुम्ही उभा राहा, तुम्ही उत्सुक आहे. पहिल्या बारी जरा हे झाले, तुमचा पराभव झालेला आहे, तरी माझी उमेदवारी डिक्लेअर करावा. जनतेला बी वाटतंय मी असावा आणि माझे उत्सुक आहे मी उभा राहायला. तरी आता ती कसं आहे, आरक्षण निघण्यावर आहे. जर निघालं तर आपण आहे. आणि गावाच्या अडचणी सोडवण्यासाठी मी हाय, तयारी आहे माझी. की ज्या आमच्या गावाला तर मशनवाटाच नाही पहिल्यापासून, ती सुद्धा मी माझ्या डोक्यात आहे चांगला करायचा. आता जवळजवळ बरेच वर्ष झाली. आणि पूर पाणीचं हे लोकांना पैसे लवकर मिळालं पाहिजे. आणि कर्जमाफी बी ही अशी मुळात झाली पाहिजे. कर्जमाफी मुळात होणं गरजेचं आहे. लोक बरीच अडचणीत आहेत, तरी शासनाने ही दखल घ्यावी. तर बरेच लोकांचं असं म्हणणं आहे की बाबा काय लक्ष नाही शासनाचं. तर शासनानं जरा लोकांनी आमदारांना खासदारांना जरा मनावर घ्यावं. कारखानदारी चेअरमन मनावर घ्यावा. कारखानदारी चेअरमन काट हाणतेत, ही करतेत आणि लोकांना भावनिक करतात. लोकांनी सुद्धा भावनिक असं व्हायला नाही पाहिजे. जी माणूस उत्सुक आहे कामाचा त्याचाच मतदान करावा आणि त्याच्याकडून काम करून घ्यावा. आणि माझ्यासारखा माणूस सामान्य मी कुठे बी बसणारा माणूस आहे आणि मला कोणी बी हाक मारे मी तिथे उभा राहणारा माणूस आहे. मला काय गर्व नाही काय नाही, मी असाच असतो कुठे बी असतोय. आणि मी सामान्य माणसातला माणूस आहे. मी काय असा पुढऱ्यातला लय फिरणारा ही नाही, मला काही नाही. आणि मला कामाचा अनुभव आहे. तर माझा विचार गटातल्या लोकांनी करावा आणि अभिदाबाने बी माझा विचार करावा. मी उत्सुक आहे उभा राहण्यासाठी. समजा आम्हाला उमेदवारी दिली तर तुमचं विजन काय असणार आहे, कामाची पद्धत कशी असणार? माझं कामाचं पद्धती काय आहे, मी शासनाकडून काय असेल ती कामं मंजूर करून आणून मी जे प्रत्येक गावाला वाटप करून रस्ते अडचणी सोडवणार आहे. आणि करावं लागणार आहे ना, नुसतं म्हणून आणि बोलून उपयोग नाही. ती कामाचा पाठलाग करायला पाहिजे, कामं केली पाहिजे. रस्ता नाही तिथे रस्ता आणला पाहिजे. बाबा कुठले मंजूर कुठलं काय करून ती माहिती पाहिजे सगळी. मला मला बरीच माहिती आहे 7-10 वर्षात. तर माझा विचार करावा. त्या 7-10 वर्षात कामाचा किंवा सामाजिक सेवेचा काय अनुभव तुम्हाला आहे? मला अनुभव भरपूर आहे, पण मी लय ही करत नसतो लोकांच्या. बरं का आता आरक्षण नव्हतं, आरक्षण आहे, बाकीचे मग असते करणार करते ती आपण लय त्यात हे करत नाही, आक्षेप करत नाही. तर जरा विचार करावा बाकी या गोष्टीचा. कशासाठी विचार करायचा म्हणजे कामाच्या बाबतीत कुठले बी कोण माणूस बाबा कसा आहे काय त्याने विचार करावा. पहिलं मला तिकीट दिलेलं होतं ना, शेतकरी संघटनेने मी पहिलं उभा होतो. राज शेट्टी सदाभाऊ खोतनं सगळ्यांनी मला परिचारक गटातनं मी उभा होतो शेतकरी संघटनेतनं. मी 600 मतानं फक्त पडलेलो आहे. मला अनुभव असल्याशिवाय मला काय त्यांनी तिकीट दिलं का? मी उभा होतो. तर असंच झालेलं आहे. तर माझा विचार पूर्ण करावा.